बघतेस ना त्याची हालत काय, त्याला आरामाची गरज आहे। हा ये सावकाश सावकाश। सावे, तू आता उगाच स्वतःला दोष देत बसू नकोस। अगं तुझ्याच्याने जेवढं करायचं होतं तेवढं सगळं केलंस की तू। धैर्याला कुस्ती खेळू नको म्हणून केवढं समजावलीस। आता तो कुस्ती खेळला ते त्याच्या हट्टानं। हट्टानं काय? तो का हाऊस म्हणून कुस्ती खेळलेला नाहीये, सावीची फ्रेंडशिप आणि भाऊंचा आदर राखण्यासाठी केले त्याने सगळं। त्यामुळे सावीला वाईट वाटणं साहजिकच आहे रीना। अरे पण पराग, आदर जपायचा म्हणजे जीवाला जपायचं नाही, हे कसलं गणित आहे? फ्रेंडशिप निभावण्यासाठी असं जीवाला वाऱ्यावर सोडायचं हे कुठलं काढलंय? यालाच खरं दोस्त म्हणतात। दोस्तीत मस्ती करण्यापेक्षा दोस्तीसाठी कुस्ती खेळायला उतरला। धैर्यच खरा दोस्त आहे बघ। पण पराग, मी कुस्तीसाठी नाही केलं त्यांना। हळू हळू हळू। भास्कर एकदम सावकाश। होय आई, बसता येईल ना तुला? एकदम सावकाश, हळू। अरे बाप, हळू हळू। आत्या बघा की किती लागलाय हो यांना, खूप त्रास होतो यांना। होणारच की त्रास, किती मार लागलाय। प्रत्यक्षात बघितलं ना तर माझ्या अंगावर काटा आलेला। आत्ता पण आठवलं ना का काळजात असं सर्र होतं। एवढं तर कोण आपल्या दुश्मनाला पण मारत नाही। बाद झालं आता, सारखं सारखं तेच तेच बोलायची गरज नाही आता। आई अगं, जे झालं ते वाईट झालं एवढंच म्हणायचंय मला। शपथ आई, मी ना त्या पैलवानाला धरणारच होतो, पण तेवढ्यात धैर्य बेशुद्ध पडला ना, म्हणून तिथं धावलो। आणि आपला धैर्य जिंकला, त्यामुळे त्या पैलवानाकडे दुर्लक्ष झालं। कुठं तो सापडायचं काय काय माहित। होय की, मी पण तेच विचार करायला लागलोय, पण लय वाईट झालं। ज्यांच्या कोणामुळे हे झालंय ना, त्यांचं काहीच कधीच नीट होणार नाही, माझा शापच आहे त्यांना। ज्यांच्यामुळे यांना हा सगळा त्रास होतोय ना, ते कधीच सुखी राहू शकणार नाही, अगदी नरकात चढतील। गप बस आता। अगं इथे कमी व्याप आहे का डोक्याला? जरा शांत बस। आत्या हो, काय चुकीचं बोलतीये मी? मीच बघा किती त्रास होतोय त्यांना, काळजी पोटीच बोलतीये हो मी। अगं बाई कळतंय मला, पण बोलून काय होणार आहे? त्यापेक्षा हळदीचं दूध घेऊन ये, त्याला आराम तरी वाटेल। हो,
आता तू परत संशय घेतलाय झालास ना त्याच्यावर? अरे पराग, जरा थांब रे. सावे, नक्की काय म्हणायचं तुला? सावे अगं, बोल की. त्यांनी हे सगळं केलं कारण त्याचं माझ्यावरती प्रेम आहे. काय सांगायलास? त्यानं विचारलं तुला? म्हणजे प्रपोज केलं? धैर्यमुळे मी त्या भाऊराव नाईकांना सोडून दिलं, पण तो पैलवान, तो जिथे कुठे असेल त्याला शोधून माझ्या समोर उभं करा. असं कसं उभा करणार? नाही, तो काय एकटाच पैलवान होता वय? तसे 100 पैलवान होते. कसं काय त्याला शोधणार काय माहित. अरे पण त्याने सुद्धा बाकीच्यांसारखं नाव नोंदणी केली असेल ना. तर पत्ता शोधून काढा आणि जिथे कुठे असेल तिथून त्याला इकडे घेऊन या. आई, धैर्याच्या प्रेमापोटी का नाही हे सगळं केलं, पण त्या पैलवानाचं नाव कोणी सांगितलं नाही ना त्याचा पत्ता कोणी कळू दिला. मुजुमदारांना नाही कधी मदत करतील वय, पण मी कन्फर्म गॅरंटीने सांगतो त्या पैलवानाला त्या थेरड्यानंच बोलवलंय. त्या कुस्तीच्या आड नालायक डाव रचलाय त्या थेरड्यानं. मी काय म्हणतो आई माहितीये का, उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करतो